हॅलो फ्रेंड्स, आज अक्षय तृतीया असल्याने तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग मी दाखवते पुरणपोळ्या. माझी मम्मी पुरणपोळ्या खूप सुंदर बनवते. त्याला पुरणपोळी नाही तर मांडे असे म्हणतात. मांडे हे खापरावर बनवले जातात. चला तर मी दाखवते आमची पुरणपोळी कशी बनते. तर मम्मीने आता कणिक भिजवून घेतलेला आहे. त्या कणकेचे गोळे केलेले आहे. त्याला गोळे नाही लोळे म्हणतात. आणि आपण कसे साध्या पोळीचे गोळे बनवतो तसे ते लोळे बनवतात. ते लोळे थापटल्यामुळे ते खूप सुंदर असे फुलतात असं त्याला म्हणतात. आणि ते असे थापटून एका परातीत ओला कपडा घेऊन त्याच्यावर ठेवले जातात. काही वेळानंतर ते मुरून ओले होतात. मग त्याच्या पोळ्या खूप सुंदर येतात. नंतर पुरण घ्यायचं. पुरण सर्वांनाच माहिती आहे कसं गाळायचं. पुराणाची चाळणी घ्यायची, खाली एक कढाई ठेवायची, त्यात ते पुरण गाळायचं. पुरण असं पूर्ण बारीक करून ठेवायचं. एक जरी डाळ निघाली तरी पोळी फाटते, त्यामुळे डाळ ठेवायची नाही. पुरण खूप प्लेन गाळून घ्यायचं. त्यानंतर हे बघा असं खापर असतं. काही जणांना खापर म्हणजे काय असतं ते सुद्धा माहीत नसतं. आमच्याकडे खापर हे बघा कसं बनतं. हे बघा आता मग मी पुरणपोळी बनवते. 2 पुऱ्या लाटून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्यावर हे टाकायचं, पुरण टाकायचं. मग दुसरी जी पुरी असते ती पुरणावर ठेवायची. हे बघा, बघा मम्मी कसे करते. आणि मग ते असं हाताने गोल गोल करायचं. ते झाल्यावर त्याला हलक्या हाताने असं लाटून घेतलं जातं. बघा मम्मी कशी करते. पीठ टाकायचं लाटण्याने आणि त्याला जाडं लाटणं वापरलं की पोळी खूप सुंदर येते. बघा किती सुंदर असे लाटते. ही कला असते. ज्याला जमतं त्यालाच जमतं, काहींना जमत नाही. पण खूप सुंदर अशी असते ती. ज्याला येत असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. बघा आता ही पोळी टाकल्यावर किती सुंदर शिजलेली आहे. अशी पोळी या रसासोबत खायला तर खूप सुंदर लागते. बघा मम्मीने आता लाटून घेतलेलं आहे. अशी पूर्ण गोल पोळी घ्यायची. नंतर ती ना अशी पूर्ण गोल लाटून घ्यायची बारीक. काही वेळानंतर ते असे हातावर घेतात. थांबा मी दाखवते तुम्हाला कशी हातावर घेतात. बघा आता मम्मी ती पोळी हातावर घेणार आहे. हे बघा, बघा कशी थापटतात ती पोळी. हळूहळू हळू हातावर घ्यायची ती. खूप सुंदर बनते हां. बघा अशी वरती गोल गोल फिरवायची. मी पण एकदा ट्राय करणार आहे, पण मला जमत नाही. मी एकदा पोळी केली ती फाटून गेली होती. बघा किती सुंदर बनवते. एकदम गोल गोल आकार द्यायचा त्याला आणि ते असं खापरावर टाकून द्यायचं. बघा किती सुंदर आली आहे. ही शिजल्यावर आंब्याच्या रसासोबत खूप सुंदर लागते. बघा शिजून किती सुंदर झाली ती पोळी. आणि खापरावरची पोळी मी रससोबत एवढी खाल्ली, एवढी सुंदर लागते ना बास. आहे बा आंबे घेतले. आंब्याचा रस मीच बनवलेला आहे, कारण मला आंबे खूप आवडतात. बघा आंबे असे पिळून घ्यायचे, नंतर त्याचा रस काढायचा. ते सर्वांना माहिती आहे. असा रस सगळा काढून घ्यायचा. हे बघा पूजा दाखवते मी. रांगोळी, खाली गहू ठेवायचे, त्याच्यावर घागर ठेवायची, वरती छोटं मडकं ठेवायचं, त्याच्यावर खरबूज ठेवायचं, पोळी ठेवायची, पोळीवर थोडा रस टाकायचा, त्याच्यावर सांजोरी ठेवायची आणि वरती पापड, कुरडई, भजी. हे बघा पोळी. हा बघा आमचा पूर्ण पुरणाचा स्वयंपाक. कुरडई, पापड, लशी,